रस्त्यावरती होती. मग लाखो लोक विजयोत्सव साजरा करायला एकत्र येऊ शकतात, तर आपण आपल्या न्याय हक्कासाठी सगळे लाखोपेक्षा करोडो लोक रस्त्यावरती येऊन यांना खाली गुडघ्यावरती आणू शकतो की नाही? का भांडतोय आपण? अरे ते दिल्लीमध्ये मजा मारणार, गावामध्ये तुम्ही आम्ही राहणार आहोत, जास्त करून तुम्ही, मी तर मुंबईकर आहे. पण हे पाप आपल्याकडनं जर का कोण करून घेत असेल, जसं शिवसेना फोडली आणि शिवसेनेचा पराभव करायला आपल्यातलाच एक गद्दार उभा केला आणि त्याला जिंकवला, तसंच मराठी माणसामध्ये महाराष्ट्रामध्ये आपापसात भिडवून हे योजनांची काहीतरी सांगतायत. अरे योजना द्या तुम्ही, पण मग आरक्षण कधी देणार? न्याय हक्क कधी देणार? महाराष्ट्राला न्याय पाहिजे, उपकार नकोय, भीक नकोय. महाराष्ट्र हक्काचं मागतोय, न्याय हक्काचं आम्हाला द्या, आमच्या हक्काचं आहे. शिक्षण पाहिजे, जरूर पाहिजे. शिकल्यानंतर नोकऱ्या पाहिजेत. नोकऱ्या कुठेच सांगा आम्हाला. नुसतं घरोघरी जसं निवडणुकीच्या काळामध्ये आता कोणतरी बोललं ना, घराघरामध्ये पैसे वाटले गेले, तसं निवडणुकीच्या आधी तुम्ही फक्त पैसे वाटण्यासाठी या योजना काढणार असाल तर त्या योजनाचा स्वीकार तुम्ही करायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आज महाराष्ट्र पूर्णपणे भिकेला लावून मोदींच्या दारात उभा करण्याचं पाप हे गद्दार करतायत, हे लाचार करतायत. का? मी गद्दार झालो तरी चालेल, पण माझी खुर्ची जाता कामा नये. मी म्हणतो खुर्ची गेली तरी चालेल, पण मी गद्दारी करणार नाही. काढा खुर्ची, पण माझी खुर्ची गेल्यानंतर सुद्धा मी माझ्या या समाजामध्ये आणि जनतेमध्ये बेलाशक कधी फिरू शकतो. मला सगळे हसून माझं स्वागत करता. ही माझ्या आयुष्याची कमाई माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे मिळालेली. आज शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आता सुद्धा जाताना एका शेताच्या बांधावर मी जाणार आहे. हे सगळं नुसतं निवडणूक मला जिंकायचे, का जिंकायचे निवडणूक हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि निवडणूक जिंकल्यानंतर हे तुम्हाला मी सांगतो, ही निवडणूक ह्यांना जिंकू द्यायची नाही, जिंकू शकत नाहीच. पण आजपर्यंतचा जो आढावा जर का आपण घेतला तर कित्येक योजना नुसत्या जाहीर झाल्या पण अंमलबजावणी झालेली नाहीये. आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे या सुद्धा ज्या योजना जाहीर केल्यात, या पुढच्या 2-3 महिन्याच्या बेगमी पुरत्याच जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांचं सरकार येत नाही आणि दुर्दैवाने आलं तरी या योजना बासनात गुंडाळल्याशिवाय राहत नाही. हे तुम्ही आज लिहून ठेवा. आणि एका तर गद्दाराचा व्हिडिओ याच इथल्या जालन्याचा मला वाटतं सगळीकडे फिरतोय ना, सगळ्यांना सांगतोय तुम्ही सगळं रजिस्ट्रेशनचं नाटक करा. नाटक आलाय, पाहिला व्हिडिओ बघा, नाही तर तो व्हिडिओची लिंक द्या, सगळ्यांना दाखवा. तुम्ही नुसतं फक्त तुम्ही महिलांकडे जा आणि नोंदणीचं नाटक करा. म्हणजे महिला काय खुश होतात, माझे नोंदणी झाले, उद्या मला मिळणार आहेत पैसे. उद्याचा उद्या उजाडणार कधी? ही सगळी नोंदणी चाललेली आहे, ही सगळा थापेबाजीचा कारभार आहे. आणि म्हणून मी आज संभाजीनगरमध्ये हक्काने आलेलो आहे. पराभव जिवारी लागला तरी सुद्धा आलेलो आहे. मी संभाजीनगर सोडणार नाही. तुम्ही सोडणार आहात काय? मला इथल्या सगळ्याच्या सगळ्या विधानसभा आपल्या भगव्याच्या झाल्या पाहिजेत. आज सुद्धा सगळे जे आपल्या शिवसेनेत आले, भाजपातनं आले, बसपातनं आले, रिपाईतून आले, का आले? भाजपामध्ये चांगले होते ना, भाजपामध्ये होते, पण भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सुद्धा कळलेलं आहे की आपला तो भाजप होता, तो भाजप आता शिल्लक राहिलेला नाही. जो अटलजी आणि आडवाणींचा भाजप होता तो शिल्लक राहिलेला नाही. हा भाजप फक्त आणि फक्त व्यापारी वृत्तीच्या लोकांचा झालेला आहे. फक्त आणि फक्त यांना व्यापार दिसतो. माणसं मेले तरी चालतील पण मतं मला मिळाली पाहिजेत. आणि म्हणूनच मी जे काय बोललो ते तळमळीने बोलतो, कळवळून बोलतो. अगदी करोना काळामध्ये सुद्धा मी अनेकदा सांगितलेले, करोना काळामध्ये सुद्धा तळमळीने बोलत होतो. त्याच तळमळीने मी आज सर्व समाजातल्या जनतेला आवाहन करतोय, विनंती करतोय, कृपा करून एकमेकात भांडण्यात शक्तिपात करू नका. एकत्र होऊन एकजुटीने एकत्र व्हा आणि मग दिल्लीकरांना वाकून आपलं म्हणणं पदरात पाडून घ्या. तरच शिवरायाला सुद्धा अभिमान वाटेल, अरे काय माझे मराठे आज सुद्धा दिल्लीला नमवतात. आणि मला वाटतं